ताई, राष्ट्रवादीचा दुसरा फॅक्शन सुद्धा आज 25वा वर्धापन दिन त्यांचा साजरा करतोय. कधी काळी हे लोक सगळे तुमच्या सोबत होते. हा पक्ष कुणाचा आहे याची खरी लढाई कधीपर्यंत निकाली निघेल? आता आम्ही तर कोर्टात गेलेलो आहे आणि त्यांच्याकडे जो पक्ष आणि चिन्ह आहे त्याच्या खाली एक नोटीस आहे. ती आता ते वापरतात का नाही मला माहिती नाही, पण माननीय उच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं आहे की हे टेम्पररी आहे त्यांच्या, त्याच्यामुळे तो त्यांचा अजून झालेला नाही. आणि लढाई आज जरी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये आमच्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांवर जो अन्याय झालेला आहे तो केस कोर्टात आम्ही ताकदीने लढतोय. तुतारी चिन्हाला जो प्रतिसाद या निवडणुकीमध्ये मिळाला आहे तो पाहता पुन्हा राष्ट्रवादी चिन्ह घेणं हे तुम्हाला परवडेल का? राष्ट्रवादीचं घड्याळ घेणं की तुतारी हे चिन्ह प्रेफरेबल राहील तुम्हाला? आता मी विचार करते की काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात आणि तुम्हाला माहिती आहे माझं पोट खूप मोठं आहे, त्याच्यामुळे काही सगळ्याच गोष्टी काही पोटातल्या ओठात आणणं काही गरजेचं नसतं. काल मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, यामध्ये आपण पाहिलं की चिराग पासवानांच्या पक्षासारखा पक्ष असेल किंवा आणखी काही पक्ष आहेत की ज्यांचे एक खासदार निवडून आले किंवा 2 खासदार निवडून आलेत आणि तरी त्यांना मंत्रिपद मिळाले. मात्र तुमच्यापासून वेगळी झालेली जी लोक आहेत तर त्यांचाही एक खासदार आहे सुनील तटकरेंच्या स्वरूपात, मात्र त्यांना काही मंत्रिपद मिळालेलं नाही. एक तर दूसरे के घर में मैं क्यों झाकू हा पहिला मुद्दा. पण एक ऑन अ सिरियस नोट, म्हणजे मला खरं तर फारशी टीका करायला कोणाला आवडत नाही, पण एक तुम्हाला एक माहिती म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की आम्ही अनेक वर्ष काँग्रेसबरोबर एक अलाय म्हणून काम केलेलं, मित्रपक्ष म्हणून. आणि मला आठवतं आहे काँग्रेस पक्षाचाही मोठेपणा हा अर्थातच की त्या काळामध्ये जो विश्वास आणि प्रेम डॉक्टर मनमोहन सिंगजींनी आदरणीय पवारसाहेबांवर टाकला. पवारसाहेबांना 2.5 कॅबिनेट दिले होते, तेव्हा आपले 8 का 9च खासदार निवडून आले होते, पण पवारसाहेबांना 2.5 मंत्रालय दिलं होतं. त्यानंतर प्रफुल्लबाईंना इंडिपेंडंट चार्ज दिला होता आणि त्यानंतर पहिल्या टर्मला आगाथा संगमा होत्या, दुसऱ्या टर्मला म्हणजे आपला नंबर ह्याचा फारसा काँग्रेसने कधीच विचार केला नाही. त्यांनी एक मित्रपक्ष म्हणून नेहमीच आमचा मान सन्मान केला आणि आम्हीही त्यांचा केला. म्हणजे खूप प्रेमाचं नातं काँग्रेसचं आमचं राहिलं. आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनाही आली तेव्हाही उद्धवजींचाही मनाचा मोठेपणा की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनीच एकामेकाचा मान सन्मान किंवा त्या काळातले उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधली केमिस्ट्री, कधीच असं झालं नाही की आम्हाला काही म्हणावं लागलं की उद्धवजी हा एक प्रॉब्लेम आहे, असा दिवस कधीच उद्धवजींनी येऊन दिला नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे हा नंबरचा गेम नव्हता. नेहमी म्हणजे तुम्हीही मोठे व्हा आम्हीही मोठे होऊ, एकत्र मिळून मोठे होऊन देशाची सेवा करू. त्यामुळे इतके काय आम्ही फॉर्म्युलात काय अडकलं नव्हतं. आम्ही मान सन्मान टॅलेंटवर जास्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नेहमीच विश्वास टाकला होता. आणि शेवटी नाती विश्वासानेच होतात. सगळं का हा काही केमिस्ट्रीचा फॉर्म्युला नाही, H2+O = वॉटर असा नाही होता ना. हे प्रशासन आहे, पक्ष आहे, नाती आहेत, विश्वास आहे, ह्याच्यातूनच होतं. आणि दुसरी एक गोष्ट मला आश्चर्य वाटते की तुम्हाला या फॉर्म्युलाचं आश्चर्य वाटते. मी 10 वर्ष फार त्यांना जवळून आणि त्यांच्या मित्रपक्षांना तर त्याहून जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही आहे. ते वन साईज फिट्स ऑल कधीच नसतं. आणि ते मित्रपक्षांना कसे वागवतात हे मी जेवढं पाहिलं तेवढं वंदनाताईंनीही जवळून पार्लमेंटमध्ये कानात बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते मित्रपक्षांना कसे वागवतात हे आम्ही फार जवळून पाहिले, तर मला काय आश्चर्य वाटत नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा जो आहे तो आता टेम्पररी तो आणि शिंदे गट हा त्यांनी त्यांच्या अलायन्स बरोबर काय करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. आम्ही कशाला त्याच्यात ढवळाढवळ करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.